धर्मवीर सारखा एक प्रचंड मोठा चित्रपट होत असताना डिरेक्टरची काय अवस्था असते, निर्मात्याची काय परिस्थिती असते आणि मुख्य भूमिका करणाऱ्या नटाच्या नेमक्या वेदना किंवा संवेदना काय असतात, हा सगळा भाग लोकांपर्यंत पोहोचावा एवढाच प्रामाणिक उद्देश आहे हे पुस्तक लिहिण्यामागचा. ठाण्यात काय महाराष्ट्रात दिघे साहेबांवरती प्रेम करणारे लाखो करोडो लोक आहेत. तर दिघे साहेबांच्या दिसण्यात, बोलण्यात, वागण्यात जरा जरी चूक झाली तरी मंगेशचं निर्माता म्हणून करिअर उद्ध्वस्त. जो माणूस काम करेल त्याचं करिअर तर संपलंच, म्हणजे ठाण्यात तर त्याला परत उभाच करणार नाही. या सगळ्या पद्धतीची टेन्शन्स माझ्या डोक्यावर पण होती, त्याच्या डोक्यावर पण होती. स्टार किंवा सुपरस्टार या पदांना माझ्या लेखी काही फार महत्त्व नाही अजिबात. म्हणजे फार पूर्वी एका मुलाखतकारांनी मला असं विचारलं होतं की तुम्हाला शाहरुख खान व्हायला आवडेल का तुम्हाला बच्चन व्हायला आवडेल. तेव्हा मी म्हटलं होतं की त्यापेक्षा मला परेश रावल व्हायला आवडेल. की शिंदेसाहेब खुर्चीतनं उठून उभे राहायचे आणि जोपर्यंत मी सेटवर आहे तोपर्यंत ते बसायचे नाहीत. तेव्हा ते नगर विकास मंत्री होते. मी त्यांना म्हणतो साहेब असं करू नका, मला फार ऑकवर्ड होत आहे. तुमच्यासारखा मोठा माणूस उभा राहतोय, तुमच्यामुळे सगळे कार्यकर्ते उभे राहत आहेत, ते मला फार ऑड वाटतं. ते म्हटले प्रसादजी याला काही पर्याय नाही, आता तुम्ही आमच्या गुरुवर्यांच्या रूपात आहात आणि आम्ही त्यांच्यासमोर बसूच शकत नाही, आमच्यात डेअरिंगच नाही. दुसरा भाग येणारच येणार. मला असं वाटतं की 2023 त्याचं शूटिंग होईल आणि 2024च्या पहिल्या 2-4 महिन्यात पार्ट 2 रिलीज होईल. नमस्कार, मी अजय परसुरे. मॅटनी शोमध्ये तुमचं स्वागत आहे. धर्मवीर आनंद दिघे सिनेमा तर येऊन गेलेला आहे, पण या सिनेमानंतर त्या सिनेमातल्या भूमिकेमुळे त्याचं ज्याचं आयुष्यच बदललं. मला असं म्हणायचं आहे की एक वेगळाच अँगल त्याच्या आयुष्याला मिळाला आणि त्या दरम्यान धर्मवीर आनंद दिघे सिनेमा मिळण्यापासून तो घडण्यापर्यंतचा प्रवास कुठे ना कुठेतरी लोकांच्या समोर यावा, तो लोकांपर्यंत पोचावा अशी प्रत्येकाचीच इच्छा होती. आणि ती इच्छा कोणी पूर्ण केली असेल तर ती अभिनेता प्रसाद ओकने पूर्ण केली. आणि हेच ते पुस्तक आहे माझा आनंद, जे प्रसाद ओकचं पुस्तक आहे. आणि या पुस्तकामध्ये धर्मवीर सिनेमा त्याला कसा मिळाला, मग ती प्रोसेस कशी झाली आणि त्याच्या पुढे या शूटिंगच्या दरम्यान आणि शूटिंग घडून गेल्यानंतर तो सिनेमा लोकांपर्यंत पोचला, तोपर्यंतचा जो काही प्रवास होता, तो त्याची जी कथा आहे, ही कथा याच्यामध्ये आहे. आणि ती अगदी जसं म्हणतो ना की दोन मित्र बसतात एकमेकांबरोबर आणि गप्पा मारतात आणि आपण एकमेकांना सांगतो, तशी आहे. तर मला या पुस्तकाबद्दल प्रसादशी फार दिवसांपासून गप्पा मारायच्या होत्या, की म्हटलं नेमकं हे पुस्तक त्याला का करावं असं वाटलं. तर प्रसाद आत्ता आपल्यासोबत आहे. प्रसाद, हे पुस्तक आता लोकांपर्यंत पोचलं आहे, आवृत्त्याही चांगल्या संपत आहेत. मला ह्यापेक्षा ह्याचा आनंद असा वाटतोय की तू हे आणलंच, हे महत्त्वाचं आहे. अशा अनेक भूमिका कलाकार करत असतात आणि त्या त्यांच्या आयुष्याला कलाटणी देतात. तुला हे पुस्तक करण्यामागची प्रेरणा कशी काय मिळाली? कारण तू तसा आधी म्हटलंय तसं की तू स्वतःच एक म्हटलंस की मी एक नाटक लिहिलं होतं, तेच मला आवडलं नव्हतं. तर हे लिहिण्यामागचं प्रेरणा कुठून मिळाली? जसं तू आत्ता म्हणालास की अशा अनेक भूमिका येतात आणि कलाकारांच्या आयुष्याला कलाटणी देतात. त्या अनेक कलाकारांपैकी गेली कित्येक वर्ष मध्ये त्या कलाकारामध्ये मी नव्हतो याची एक सल मनात होती, खंत मनात होती. मला असं वाटत होतं की मी बरा अभिनेता आहे, पण मला न्याय मिळेल, माझ्यातल्या अभिनेत्याला न्याय मिळेल, असं काही असं खणखणीत येत नाही आहे माझ्या वाट्याला. आणि ते नेमकं धर्मवीरच्या निमित्ताने आलं. मंगेश आणि प्रवीणमुळे हा सिनेमा, ही भूमिका माझ्या वाट्याला आली. आणि जेव्हा जसजसा आम्ही अभ्यास करत गेलो, रिसर्च करत गेलो, माझ्या असं लक्षात आलं की हे खूप मोठं हा खूप मोठा आशीर्वाद मला मिळालेला आहे आणि त्याचा आपण योग्य त्या पद्धतीने उपयोग करून घ्यायला हवा. ही आपल्याला मिळालेली एक मोठी संधी आहे. याच्यानंतर इतकी मोठी संधी परत कधी मिळेल
यू नेव्हर नो, आय नेव्हर नो. म्हणजे कुणालाच माहीत नाही की परत अशी संधी कधी येईल. सो मला असं वाटतं की अत्यंत मन लावून हे प्रोजेक्ट करायला हवं. प्रत्येक प्रोजेक्ट मी मन लावूनच करतो, पण अभिनेता म्हणून माझ्या वाटेला आलेल्या संधीचा मी पुरेपूर फायदा घ्यायला हवा असं मी मनोमन ठरवलं आणि त्या दृष्टीने अभ्यास करायला लागलो, त्या दृष्टीने काम करायला लागलो. प्रचंड रिसर्च केला, प्रचंड अभ्यास केला भूमिकेसाठी आणि त्याचं फळ आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. ज्या पद्धतीने लोकांनी उचलून धरला सिनेमा. तर मला असं वाटलं की वयाच्या 45ला आणि 90-95 सिनेमे झाल्यानंतर एखाद्या नटाच्या आयुष्यात अशी कलाटणी देणारी भूमिका येत असेल तर त्याच्या मागची थॉट प्रोसेस त्या नटाची काय आहे हे या क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीला कळावं. त्याचा त्यांना माझ्या परीने थोडा का होईना फायदा व्हावा, मार्गदर्शन मिळावं. सल्ला देण्याइतका मी मोठा नाही, पण मी जे अनुभवलंय ते मी शेअर नक्कीच करू शकतो. त्यातनं ज्याला जे शिकायचं आहे ते तो शिकेल. पण एक धर्मवीर सारखा एक प्रचंड मोठा चित्रपट होत असताना डिरेक्टरची काय अवस्था असते, निर्मात्याची काय परिस्थिती असते आणि मुख्य भूमिका करणाऱ्या नटाच्या नेमक्या वेदना किंवा संवेदना काय असतात, हा सगळा भाग लोकांपर्यंत पोहोचावा एवढाच प्रामाणिक उद्देश आहे हे पुस्तक लिहिण्यामागचा. लिहायचं मला खूप वर्षांपासून आहे, पण जमत नाहीये. मी तू म्हणलास तसं एक नाटक लिहायचा मी प्रयत्न केला, ते खूप घाण लिहिलं, ते मीच फाडून फेकून दिलं. मग एक चित्रपट पण लिहायला घेतला, पण तोही ऑब्व्हियसली पहिल्या 10-15 पानातच कळलं की हा अत्यंत भिकारडा चित्रपट मी लिहितोय आणि तो मी नाही लिहिला पाहिजे. मी तेही पाडून फेकून दिलं आणि मग मला असं लक्षात आलं की नाही, लिखाणासाठी जरा वेगळा सेन्स पाहिजे. असं नाही की मी ॲक्टिंग करतोय, मी कविता करतो, मी डिरेक्शन करतो, मी गातो म्हणजे मला चित्रपट पण लिहिता येईल किंवा नाटक पण लिहिता येईल असं नाही आहे. तितकं सोपं नाही आहे आणि त्यामुळे लेखकाला मूळ पुरुष म्हणतात आपल्या क्षेत्रात. ते त्याचं कारणच ते आहे की कारण तो सर्वस्व निर्माण करत असतो. सो 2दा मी प्रयत्न केले पण मला काही जमलं नाही. पण असं वाटलं की हा प्रवास आहे माझ्या भूमिकेचा आणि ते सगळे तो अभ्यास, ते सगळे कष्ट मी स्वतः केलेत. तर मग ते मी नक्कीच लिहू शकतो कारण त्याचं काही म्हणजे त्याला काही क्रिएटिव्ह हे नाही आहे. जे काही झालंय ते फक्त लिहून काढायचं आहे आणि तेवढं मला लिहिता येईल असं मला वाटलं. तेही ॲक्च्युली मी स्वतः लिहायचा प्रयत्न केला पण माझ्या असं लक्षात आलं की माझे विचार खूप फास्ट धावत आहेत आणि लेखणी त्या मनाने तेवढी स्पीड नाही घेत आहे. म्हणून मला असं वाटलं की एखाद्या उत्तम शब्दांकन करणाऱ्या व्यक्तीचा आपण आधार घ्यावा आणि मी प्रज्ञा पोवळेला शोधलं आणि मी तिला विचारलं. सुदैवाने ती पण आनंद दिघ्यांची भक्तच आहे जवळपास आणि धर्मवीरमुळे ती माझी पण प्रचंड मोठी फॅन झाली आहे. तर तिला प्रचंड आवडलं. मी तिच्याकडे हे प्रोजेक्ट घेऊन गेलो आणि ती एका क्षणात तयार झाली. आमचं खूप उत्तम ट्युनिंग झालं आणि जणू काही मी स्वतःच लिहिलंय इतकं अप्रतिम शब्दांकन तिने केलंय. त्यामुळे या पुस्तकाच्या लिखाणामध्ये तिचा खूप मोलाचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे तिच्या उल्लेखाशिवाय हा इंटरव्ह्यू पुढे जाऊच शकत नाही. त्यामुळे प्रज्ञाने पण फार अप्रतिम लिहिलं आणि मला या प्रोसेसची प्रचंड मजा आली कारण दिवसभर मी शूटिंग करायचो. शूटिंग करून 12-12:30 वाजता घरी पोचायचो. आंघोळ करून फ्रेश होऊन विचार करायला बसायचो. त्या बिचारीला रात्री झोपेतनं उठवायचो. तिला एक अर्धा-पाऊण तास फोनवर सांगायचो की आत्ता माझ्या डोक्यात कुठलं प्रकरण चाललं आहे आणि काय लिहिणार आहे, काय मी त्याच्यात बोलणार आहे. मग चर्चा व्हायची आमच्या दोघांमध्ये. मग मी पुढचा अर्धा-पाऊण तास त्या सगळ्या व्हॉइस नोट्स तयार करायचो, तिला पाठवायचो. मग 3 वाजता ती मला फोन करून म्हणायची की मला ही व्हॉइस नोट प्रचंड आवडली, हे प्रकरण जसंच्या तसं आपण ठेवूया, पण पुढच्या तुमच्या व्हॉइस नोट पुढच्या प्रकरणामध्ये मला जरा ह्या गोष्टी खटकत आहेत, तर मी त्या अशा पद्धतीने बदलते. मग आमची चर्चा व्हायची आणि मग संगनमताने जे ठरेल ते ती उतरून काढायची. अशा पद्धतीने तो प्रवास झाला पुस्तक. मला या पुस्तकाकडे यायचं आहे कारण की तू जसं म्हणालास की 90-95 सिनेमे झाले, पण आपल्याला पाहिजे तसा तो रोल असतो. तो प्रत्येक अभिनेत्याच्या मनात असतंच की आणि का नसावं, त्यालाही तो त्याच्यासाठीच आला या क्षेत्रामध्ये. पण ह्याच्यामधलं जे पहिला पार्ट आहे जो सिनेमा मिळेपर्यंतचा, याच्यामधला तुझा जो 90-95 सिनेमांपर्यंतचा जो मुख्य भूमिका करायचा त्याचा जो स्ट्रगल आहे ना, तो त्या शब्दात जाणवतो की मला का मिळत नाही आहे, मला का मिळत नाही. आणि ते खूप जास्त मोठं प्रकरण आहे असं मला वाटतं. तो जो भाग आहे, तो जो काळ होता, तो तुझ्यासाठी फार कठीण होता का? कारण एका वेळेला दुसरीकडचं खूप मोठं काम, त्याला चांगले मिळणारे पैसे, हे सगळं हातात होतंच, पण इथे काहीच कोणी काही बोलत नाहीये, मंगेश काही सांगत नाहीये. तो जो काळ होता हा तुझ्या
म्हणजे आयुष्यातला सर्वात असा काळ होता की आपल्याला बाकी सगळं ठीक आहे मिळेल, पण हे का नाही मिळत आहे? आणि वेळ लागायचं बाकी होतं, मला वेळ लागायचं बाकी होतं. कारण काय होतं, तू वाचलंस त्याप्रमाणे एक प्रचंड मोठी हिंदी वेबसिरीजची ऑफर समोर होती, एका हिंदी फिल्मची ऑफर समोर होती. त्या दोन्हीच्या तारखा आणि धर्मवीरच्या तारखा सेम होत्या. हे बघ, हिंदी प्रोजेक्ट करायला कोणालाही आवडेल किंवा त्याचं अट्रॅक्शन कोणालाही असेल, कारण हिंदी प्रोजेक्ट शेवटी वर्ल्ड वाईड जात असतं. पण तरी सुद्धा अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मनातून माझा कल धर्मवीरकडेच होता, जरी माझ्यासमोर हिंदी वेबसिरीज आणि हिंदी फिल्म होती तरी सुद्धा. कारण मला माहिती आहे हिंदी वेबसिरीज हिंदी फिल्म मला पुढे जाऊन कधी ना कधीतरी मिळणार आहे, पण इतकी मोठी मराठी फिल्म आणि लीड रोल मला सोडायचा नव्हता. आणि त्यामुळे माझ्या मनात प्रचंड असं मनापासून मला वाटत होतं की मला ही फिल्म मिळायला पाहिजे. आणि आपण जे बोलतो युनिव्हर्स ते ऐकत असतं असं असं म्हणतात, आणि तेच तुम्हाला परत मिळतं. तर मी जोरात ओरडून सांगायचो गणपती बाप्पाला की मला ही फिल्म मिळू देत, मी तुझा विश्वास सार्थ ठरवीन. तू जर का मला ही फिल्म दिलीस बाप्पा, तर मी प्रूव्ह करीन की मी वर्थ होतो या रोलसाठी, मी योग्य होतो या रोलसाठी. आणि बाप्पानी माझं ऐकलं, माझी इच्छा. पण तो काळ प्रचंड त्रासाचा आणि काय म्हणतो उलाघाल होत असते ना प्रचंड, तर तशी अवस्था होती. कारण काय आहे, एक ऑडिशन दिली आहे, एक लुक टेस्ट दिली आहे, ती तशी म्हणावी तशी सॅटिस्फॅक्टरी नाही आहे. मग दुसरी लुक टेस्ट केली जाते, त्यात पहिल्यामध्ये ज्या त्रुटी आहेत, ज्या चुका आहेत, त्या भरून काढल्या जातात. मग दुसऱ्या लुक टेस्ट असं वाटतं की पहिल्यापेक्षा बेटर झाली आहे. तर नंतर काय आहे, मी दिग्दर्शक पण असल्यामुळे मला ती बाजू पण माहिती आहे. मला माहिती आहे की जोपर्यंत डिरेक्टर सॅटिस्फाय होणार नाही तोपर्यंत तो निर्णय घेणार नाही. तसं असतं तर मंगेश जेव्हा म्हणला माझी पण लुक टेस्ट घे, तेव्हा तरडे त्याला म्हणला, अरे मंगे तू सूटच नाही आहेस दिघे साहेबांच्या रोलला. पण तरी त्याचं मन राखायचं म्हणून त्यांनी लुक टेस्ट घेतली. मंगेशनी स्वतः लुक टेस्ट दिली आहे, पण मंगेशचा चेहरा तसा सूट न झाल्यामुळे प्रवीण त्याला सांगितलं की नाही मंगेश, तू नाही करू शकत रोल, आपल्याला अजून माणसं शोधायला लागणार. आणि मग त्यानंतर इंडस्ट्रीतली बरीच मोठी मोठी नावं आहेत जी मी आत्ता नाही घेऊ शकत. या सगळ्यांनी ऑडिशन्स दिलेले आहेत आणि ती एक नावं माझे खूप जवळचे मित्र आहेत आणि खूप चांगले नट आहेत. त्यामुळे प्रचंड टेन्शनमध्ये मी होतो की, आणि तेव्हा मला जाणवलं की मी डिरेक्टर असतो आणि जेव्हा मी समोर ऑडिशन घेत असतो आणि पटकन रिप्लाय देत नाही, तोपर्यंत त्या नट्यांचं काय होत असेल हे पण मी अनुभवत होतो ॲट द सेम टाइम. पण मंगेश काही थांगपत्ताच लागू देईना मला की काय चाललंय. कारण शेवटी तो पण कोणाला तरी अन्सरेबल होता. आणि त्याला माहिती आहे की आज ठाण्यात काय महाराष्ट्रात दिघे साहेबांवरती प्रेम करणारे लाखो करोडो लोक आहेत. तर दिघे साहेबांच्या दिसण्यात, बोलण्यात, वागण्यात जरा जरी चूक झाली तरी मंगेशचा निर्माता म्हणून करिअर उद्ध्वस्त. जो माणूस काम करेल त्याचं करिअर तर संपलंच, म्हणजे ठाण्यात तर त्याला परत उभाच करणार नाही. या सगळ्या पद्धतीची टेन्शन्स माझ्या डोक्यावर पण होती, त्याच्या डोक्यावर पण होती. त्यामुळे त्याच्यानंतर तिसरी लुक टेस्ट, आणि आता सांगायला हरकत नाही सिनेमा नंतर इतक्या दिवसांनी, की तिसऱ्या लुक टेस्टचा व्हिडिओ आणि फोटो ठाण्यातल्या सगळ्या शिंदेसाहेबांच्या शिष्यांना, म्हणजे आत्ता जे राजकीय सक्रिय आहेत, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, त्यांच्यासोबतचे सचिन जोशी असतील, किंवा शिवसेनेचे इतर सगळे, श्रीकांत शिंदे स्वतः, तर श्रीकांत शिंदेनी सगळ्यात पहिला अप्रुव्हल दिलं. तेव्हा ते तुला लगेच फोन केला. तेव्हा ते दिल्लीत होते. आणि त्याच्यानंतर शिंदे साहेबांनी बघितला तो व्हिडिओ आणि त्या दिवशीचं फोटोशूट, आणि त्यांनी मंगेशला असं सांगितलं की थांबवा आता, आपला शोध संपलाय, आपल्याला हवा तो माणूस मिळालाय आता. म्हणजे हे प्रसादजींना मी ओळखतोच, पण आता ते दिघे साहेबांचं काम कसं करतील किंवा कसं करून घ्यायचं ते तरडे तुम्ही बघा. पण लुक वाईज मला फार परफेक्ट वाटत आहेत ते, त्यामुळे माझ्याकडनं मी ओके देतोय. मग विषय संपला. मग प्रवीण, पण मला पुढे याच्यासाठी जायचं आहे, कारण की आपण त्या प्रकरणाबद्दल फार बोलूया नको, कारण लोक वाचणारच नाहीत, सगळं तुझ्या बोलण्यातनंच येईल. पण ते फार इंटरेस्टिंग आहेत, अनेक टप्पे आहेत, आणि ते टप्पे वाचण्यात लोकांना जो इंटरेस्ट आहे तो राहू द्या. पण मला ह्याच्यात असं विचारायचं आहे की 90-95 सिनेमांनंतर सुद्धा जर समजा आनंद दिघे किंवा धर्मवीर आनंद दिघे हा सिनेमा मिळाला नसता, तर तू काही उत्तम अभिनेता आहेस किंवा तू उत्तम अभिनय करू शकतो असं काही कोणाला, म्हणजे हे काय आनंद दिघेंनंतर पटलं, सिनेमा केल्यानंतर पटलं असतं अशातला भाग नाही. तू उत्तमच अभिनेता आहेस. पण एक माणूस म्हणून, एक अभिनेता म्हणून तुला काय वाटतं धर्मवीर केल्यानंतर की काय बदल झालेत तुझ्या करिअर वाईज म्हणायला गेलं तर, किंवा काही म्हणायला गेलं तर
काय बदल झालेत? अजय फार मस्त प्रश्न विचारतोयस तू आणि म्हणजे फार मजा येते मला बोलताना. काय गंमत अशी आहे की फार पूर्वी मी एक अधांतर नावाचं नाटक केलं होतं जयंत पवारने लिहिलेलं. त्यात एक वाक्य होतं म्हणजे हे अधांतर मी जवळपास 97-98 साली केलं. पण त्यात एक वाक्य होतं की ती जी पर्टिक्युलर जमात आहे ना त्यांना फक्त सक्सेसचीच भाषा कळते. ओके. तर हे वाक्य ना इतकं कोरलं गेलंय माझ्या मनावर जयंतचं, की तू म्हणतो तसं असेलही, मी चांगला अभिनेता आहे असे नाही. पण ते यश दिसत नाही, तो सक्सेस दिसत नाही. सो कॉल्ड मार्केटचा सक्सेस जोपर्यंत दिसत नाही, तोपर्यंत इंडस्ट्रीतल्या काय म्हणूया टिपिकल प्रोड्युसर्स किंवा डिरेक्टर्सना असं वाटत नाही की यार हा ॲक्टर आहे. म्हणजे यशस्वी झाला तरच तो चांगला ॲक्टर, असं सर्वसामान्य गणित मांडणारी बरीच मंडळी दुर्दैवाने आपल्या इंडस्ट्रीतही आहे. मग भले आधी मी ॲक्टर उत्तम असेन, मी खूप वेगवेगळे प्रयत्न केले पण असेल, पण यशस्वी सोलो सोलो हिट म्हणजे हिट सिनेमे मी दिले नाहीत का? आधी दिले की दोघात तिसरा, आता सगळं विसरा. पण त्याच्यात मक्यासारखा सुपरस्टार होता किंवा एक डाव धोबी पछाड, प्रचंड गँग होती, पण मामा होते. मामांच्या पुढे कोण आहे? अशोक मामांच्या पुढे. किंवा क्षणसारखा चित्रपट असेल, पण तो सुबोध, मी, दीपा असं एक सांघिक यश होतं. सो एक सोलो कॅरी केलेला सिनेमा ज्याची प्रत्येकाला जो प्रत्येकाला हवा असतो. तर सोलो हिरो मी केले बरेच, पण ते दुर्दैवाने काही प्रमाणात तेवढे क्लिक नाही झाले किंवा त्यांना क्रिएटिव्ह यश मिळालं पण कमर्शियल यश नाही मिळालं. धर्मवीरच्या निमित्ताने त्या दोन्ही गोष्टी पूर्ण झाल्या, की ही जी टिपिकल मंडळी आहेत त्यांना अचानक असं वाटायला लागलं की यार प्रसाद काय ॲक्टर आहे, जे माझ्या फायद्याचंच आहे त्यांना असं वाटायला लागलं असेल तर. आणि असंही वाटायला लागलं की हाँ यार प्रसाद को लेके भी हिट सिनेमा हो सकता है. त्यामुळे कमर्शियल बघण्याचा अँगल पण माझ्याकडे बघण्याचा बदलला, ॲक्टर म्हणून पण बदलला. स्टार किंवा सुपरस्टार ह्या पदांना माझ्या लेखी काही फार महत्त्व नाही आहे अजिबात. म्हणजे फार पूर्वी एका मुलाखतकारांनी मला मला असं विचारलं होतं की तुम्हाला शाहरुख खान व्हायला आवडेल का तुम्हाला बच्चन व्हायला आवडेल? तेव्हा मी म्हटलं होतं की त्यापेक्षा मला परेश रावल व्हायला आवडेल, त्यापेक्षा मला नसरुद्दीन शाह व्हायला आवडेल, त्यापेक्षा मला ओमपुरी व्हायला आवडेल, मला ॲक्टर व्हायला आवडेल. स्टार सुपरस्टार हे लोक ठरवतील, मला त्याच्यात फार रस नाही आहे. पण आपल्याकडे कसं आहे, एक फिल्म झाली की त्याला आपोआप सुपरस्टार म्हणायला लागतात. सो ते हे बघ, मला मला त्यांनी काही फरक नाही पडत, पण कुणी म्हणलं तर आवडतंच की. तर असे सगळे बदल या चित्रपटाच्या निमित्ताने झाले. ज्या गोष्टी प्रूव्ह करण्यासाठी मी धडपडत होतो की एकदा माझ्यावर विश्वास ठेवा, एकदा मला सोलो हिरो म्हणून पूर्ण संधी द्या, ज्यात मी जीव ओतून काम करेन आणि तो पिक्चर सुपरहिट होईल, हे जे मी माझ्या मनातल्या मनात बोलत होतो कित्येक दिवस, ते सत्य प्रत्यक्षात आलं धर्मवीरच्या निमित्ताने. आणि त्याला 100% क्रेडिट त्याचं प्रवीण तरडेला आहे, मंगेश देसाईला आहे. डेफिनेटली या दोघांशिवाय हा सिनेमा पूर्ण होणं केवळ अशक्य होतं. पण प्रवीणची व्हिजन, प्रवीणचा अभ्यास, प्रवीणची काम करण्याची पद्धत, आम्ही 25 वर्ष जुने मित्र आहोत. देऊळबंदच्या पहिल्या भागात मी काम केलेलं सुद्धा आहे किंवा अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये आम्ही एकमेकांच्या समोर स्पर्धक म्हणून उभे राहिलेलो कॉलेजच्या काळामध्ये. पण इतक्या मोठ्या प्रोसेसमध्ये मला प्रवीण बरोबर काम करता आलं आणि मी प्रचंड एन्जॉय केलं. कारण मी स्वतः एक दिग्दर्शक आहे, पण मी ज्या पद्धतीने काम करतो त्याच्या कम्प्लीट ऑपोजिट पद्धतीने प्रवीण काम करतो डिरेक्टर म्हणून. मी पण थोडासा काय म्हणूया, थोडा पटकन राग येतो मला, प्रवीणलाही पटकन राग येतो. त्यामुळे आमच्या दोघांचं कॉम्बिनेशन, त्यात मंगेशलाही पटकन राग येतो. त्यामुळे निर्माता मंगेश, दिग्दर्शक प्रवीण आणि प्रमुख भूमिकेत मी. म्हणजे लोक असं बोलायला लागले, राडे होणार सेटवर, ह्यांचं पटणार नाही एकमेकांची, ही फिल्म कशी कंप्लीट होईल देव जाणे, होणारच नाही, वाटेल त्या थराला जाऊन लोक बोललेत. पण तुला मी गंमत सांगतो, एक सेकंद सुद्धा मतभेद आमच्या तिघांमध्ये कधी झाले नाहीत. ना मंगेशनी सल्ला दिलेला त्याच्यावर कधी प्रवीणनी वाद घातला, ना मी वाद घातला, ना मी काही सजेशन दिलं त्याच्यावर त्या दोघांनी कधी विरोध दाखवला, ना प्रवीण काही बोलल्यानंतर मंगेशने आणि मी कधीच कुठल्याच गोष्टीत आमच्यामध्ये या पूर्ण प्रोसेसमध्ये कधीही वाद झाला नाही. एकदा मला असं वाटतं त्या ॲक्सेप्टन्स होण्यासाठी थोडा वेळ द्यायला लागतो. तो वेळ
आम्ही तिघांनीही एकमेकांना पुरता दिला. मंगेश आणि मी ॲक्च्युली प्रवीण इतके नाही, पण मी मुंबईत आल्यानंतरचे पहिले पहिले जे मित्र आहेत त्यातला माझा मंगेश हा मित्र आहे. जसा मुंबईत आलेला संतोष जुवेकर, पुष्कर श्रोत्री माझे मित्र झाले, त्याच वेळेला मंगेश पण माझा मित्र झाला. त्याच वेळेला त्याच सुमारास तो माझ्या आधी औरंगाबादवरनं आला होता. सो ते बाहेरून आलेल्यांना इथे काय दुःख भोगायला लागतं, या समान धाग्यावर आम्ही दोघं चाललो होतो कित्येक वर्ष. मग कित्येक सिनेमे, नाटकं मंगेशने मी एकत्र केली. सो आमची मैत्री होतीच. पण असं कुठेच ती मैत्री आड आली नाही. ना निर्माता म्हणून त्यांनी कधी मध्ये आणली, ना दिग्दर्शक म्हणून प्रवीणने कधी मध्ये आणलं, ना ॲक्टर म्हणून मी कधी मध्ये आणलं. म्हणजे प्रवीण वारंवार हे म्हणायचं, अरे त्याला काय सांगताय तुम्ही, तो स्वतः डिरेक्टर आहे, त्याला तुम्ही काय सांगताय अँगल आणि हे ते, तो नॅशनल अवॉर्ड विनिंग डिरेक्टर आहे. म्हणजे हा ॲक्सेप्टन्स सुद्धा प्रवीणकडे आहे. इतका इतका मोठ्या मनाचा आहे प्रवीण. त्यामुळे आमचे एक कणभरही वाद झाले नाही. ही पूर्ण प्रोसेस आम्ही तिघांनी प्रचंड एन्जॉय केली आणि प्रवीणकडनं खूप गोष्टी मला शिकता आल्या. प्रवीण सिनेमा डिरेक्ट करत असताना त्याचं मार्केटिंग कसं होईल हे सुद्धा त्याच्या डोक्यात असतं, आणि हा फार मोठा आणि महत्त्वाचा गुण प्रवीणमध्ये आहे, जो माझ्या डोक्यात 3 सिनेमे झाले माझे. कच्चा लिंबू झाला, हिरकणी झाला, चंद्रमुखी झाला, पण हा विचार माझ्या मनात कधीही दिग्दर्शन करताना आला नव्हता की मार्केटिंगच्या दृष्टीने काही गोष्टी शूट केल्या गेल्या पाहिजेत. ही फार मोठी गोष्ट मी प्रवीणकडनं शिकलो, ज्याचा वापर मी माझ्या पुढच्या सिनेमात नक्की करीन. एक नाजूक प्रश्न असा, कारण की कसं असतं, आपला जवळचा माणूस असतो, आपल्याला त्याचं महत्त्व असतं, पण ते महत्त्व ना कधी कधी ना खूप वर्षांनंतर ना आपल्यासमोर आपण आपण व्यक्त करतो. मला मंजूबद्दल बोलायचं आहे, कारण ह्याच्यामधल्या म्हणजे ह्या पुस्तकात तिचा उल्लेख आहे म्हणून नाही, तर तो तुझ्या आयुष्यातला खरा आणि महत्त्वाचा उल्लेख आहे. आणि धर्मवीर सिनेमाबद्दल, कारण काय तिने काही तिचं स्ट्रगल काही कमी नाही आहे, कारण की तुझं इतकं काम करणं, सिरियलमध्ये काम करणं, एका वेळेला भरपूर काम करणं, पण धर्मवीर सिनेमा संपूर्णपणे करण्यामागे तिचं सुद्धा क्रेडिट आहे. कारण याच्यातला जो उल्लेख आहे की तुझं वजनच कमी करायचं आहे महिन्याभरामध्ये, आणि याच्यामध्ये एक बायको घरात राहून जो नवरा ठाण्यावरनं येऊ शकत नाही आहे त्याला सतत हे करत राहणं, एक म्हणजे आत्ता जेव्हा मंजूच्या आम्ही फेसबुक पोस्ट बघतो, कारण मंजू आधी कधी इतकी सोशल मीडियावरती आणि याच्यावर दिसली नाही, कारण की ती घरी सगळं सांभाळत होती, प्रसाद ओकचा संसार सांभाळत होती. पण आज मंजूच्या डोळ्यात जे दिसतं नवऱ्याबद्दलचं जे कौतुक, आणि सिनेमा आल्यानंतर धर्मवीर, मी तिला एकदा म्हटलं होतं की आज कसं वाटतंय ग, तेव्हा ती म्हणाली की आहे ना, खरं बाबा भारी वाटतंय मला, कारण की इतक्या वर्षानंतर आहे ना ह्याचा पोस्टर लागणं आणि त्याच्यावरती दुधाचा अभिषेक होणं वगैरे, हे मी कधीच विचार केला नव्हता. मंजूची साथ नसती तर हे घडलं नसतं का रे? 100% नसतं घडलं, 100%. कारण तिच्याशिवाय मी माझी कुठलीही प्रोजेक्ट आहे, माझं आयुष्यच मी इमॅजिन करू शकत नाही. म्हणजे खूप पुस्तकी वाक्य वाटेल, पण अगदी खरं आहे की तिच्या त्यागावर माझं करिअर उभं आहे. ती स्वतः ॲक्ट्रेस होती, माझ्या शिबिरातच मीच तिला ट्रेन केलंय. सो एखादी बाई असं म्हणू शकली असते की मला पण करिअर करायचं आहे, पण तिने ठरवून या क्षेत्रात करिअर करायचं नाही, मला फक्त संसार सांभाळायचा आहे, मला मुलं बाळं हवेत, मला त्याच्यात जास्त रस आहे, असं असं ठरवून तिने आयुष्याची 20-22 वर्ष केवळ मुलांना घडवण्यात आणि त्यांच्या संगोपनात तिने आयुष्यातली 20-22 वर्ष खर्च केली. माझा मोठा मुलगा आता 21-22 वर्षाचा आहे, तो जर्मनीला गेला शिकायला, आणि तो गेल्यानंतर एक आई म्हणून तिच्या आयुष्यात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली, आणि इतका त्रास झाला तिला की आपला मुलगा देश सोडून गेला आहे आणि तो आता आपल्याबरोबर नसणार आहे पुढची कित्येक वर्ष. हा एक आईला जो त्रास होईल तोच तिला झाला, आणि तो जरा जास्त झाला. त्यामुळे ती कुठे लोकांना भेटायला येईना, आम्ही बाहेर जेवायला जायचं म्हटलं तर ती येत नव्हती, स्वतःला रूममध्ये तासनतास कोंडून घ्यायला लागली. आणि माझ्या असं लक्षात आलं की शी इज ऑन द वर्ज ऑफ डिप्रेशन, त्या उंबरठ्यावरती आहे. आणि ज्या बाईनी माझ्यासाठी 20-22 वर्ष खर्च केलेत, तिला मी असं कोलॅप्स होताना बघू नाही शकत, किंवा तसं मी नाही होऊ देणार. त्यामुळे मी असं विचार केला की बस झालं, तर तिने तिच्या आयुष्यातली खूप वर्ष खर्च केली स्वतःसाठी, आता तिने मुलांसाठी, आता तिने स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे, स्वतःचा विचार करायला पाहिजे. आणि त्याच वेळेला नशिबाने हिरकणी माझ्या आयुष्यात आला सिनेमा, आणि सोनालीचं आणि मंजूचं ट्युनिंग उत्तम आहे, हाय काय नाही काय पासून.
आणि मला असं वाटलं की हिरकणी हा आईवरचा सिनेमा आहे. सोनाली तेव्हा अनमॅरिड होती, तेव्हा तिचं लग्न झालं नव्हतं. सो एका आईच्या भावना, दूध पाजतानाच्या किंवा मुलाला जवळ घेतानाच्या, मुलाचा लंगोट बदलतानाचा, त्याची शिव पुसताना, हे सगळं मंजूने अनुभवलेलं आहे. ते ती सोनालीला करेक्ट शिकवू शकेल. बरं, अख्ख्या पिक्चरमध्ये 20-25% इतर माणसं आहेत, बाकी थ्रू आउट सोनालीच आहे. बरं, ती त्या कड्यावर अडकल्याचा पोर्शन 12-15 दिवस आम्ही शूट करत होतो, जिकडे सोनाली एकटी असणार होती त्या 40-50 फूट कड्यावरती. सो तिला बायकांना काही काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात त्या नऊवारीमध्ये. सो तिची काळजी घेण्यासाठी तिच्या जवळची एक बाई सेटवर असणं अत्यंत गरजेचं होतं. आणि मी म्हटलं, मंजू, या जागेला तुझ्याशिवाय आत्ता पर्याय नाही आहे. तर ती म्हटली, पण मला काही माहीत नाही आहे, उद्या तुझे असिस्टंट म्हटले ही कोण आली आम्हाला शिकवणारी. तर म्हटलं, तू शिकवणारच नाही आहेस, मी तुला शिकवणार आहे काय काय करायचं ते. आणि तुला फक्त सोनालीची काळजी घ्यायची, जी तुझी ऑलरेडी मैत्रीण आहे. आणि ती तयार झाली आणि त्यामुळे ती त्या सगळ्या डेंजरस फेजमधनं बाहेर आली आणि इकडे ती इंटरेस्ट घ्यायला लागली. हिरकणीची पूर्ण प्रोसेस मंजुनी खूप उत्तम केली, खूप गोष्टी शिकली आणि इतकी प्रचंड इन्व्हॉल्व होऊन तिने ती फिल्म केली की चंद्रमुखीच्या वेळेला मला तिचा प्रचंड फायदा झाला. अख्खं कास्टिंग चंद्रमुखीचं मंजुनी केलं आहे, अमृताचे सगळे कॉस्ट्युम्स मंजुनी केले आहेत. सो आता ती प्रचंड इन्व्हॉल्व आहे. मग आम्ही मध्यंतरीच्या काळात माझी कंपनी पण सुरू केली, POV नावाची, ज्याचा सगळा व्यवहार, सगळ्या त्याच्या बाजू मंजूच सांभाळते. धर्मवीरच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझ्यापेक्षा तिची अशी इच्छा होती की मला असा एक पिक्चर मिळावा ज्याच्यात मी स्वतःला प्रूव्ह करीन. माझ्या इतकंच प्रे ती करत होती, माझ्या इतकीच प्रार्थना ती पण करत होती. कारण तिचा ठाम विश्वास आहे की आज चांगला ॲक्टर आहे, पण त्याला म्हणावी तशी संधी नाही मिळत आहे. जरी माझ्यातल्या दिग्दर्शकावर तिचं जास्त प्रेम असलं तरी माझ्यातल्या ॲक्टरवर तिचं प्रेम आहेच. आणि माझ्यातल्या ॲक्टरला अजून योग्य तो न्याय मिळत नाही असं वारंवार तिलाही वाटायचं. पण धर्मवीर पाहिल्यानंतर आम्ही अजय सकाळी 6चा शो बघितला आणि त्यानंतर दिवसभर बॅक टू बॅक शोज होते, लोक भेटायला येत होते, ठाण्यातले सगळे शिवसैनिक, कलाकारांचे आई वडील, नातेवाईक. त्यामुळे सकाळी 6चा शो पाहिल्यानंतर मंजूनी मला रिॲक्शन दिली आहे त्या मध्यरात्री 2 वाजता. आणि तिची रिॲक्शन म्हणजे ती फक्त रडतच होती. म्हणजे जवळपास 5-10 मिनिटं फक्त ती रडत होती. आणि ती म्हणत होती, ती नंतर ती शांत आल्यानंतर म्हणाली, तू समाधानी आहेस ना? म्हणलो. मी म्हटलं, त्याच्यापेक्षा तुला आवडले का नाही माझं काम? तर ती म्हणाली, प्रसाद, लाजवाब काम केलंयस तू. आणि माझी प्रचंड इच्छा होती की असा पडदा व्यापून टाकणारं तुझं काम बघायचं होतं मला. ते या सिनेमाच्या निमित्ताने पूर्ण झालं. फार 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 मजा आली मला तुला अशा रोलमध्ये स्क्रीनवर बघताना. सो दॅट वॉज अ व्हेरी सॅटिस्फाईंग मुमेंट आफ्टर सो मेनी इयर्स ऑफ लाईफ. म्हणजे माझ्या इतकाच झगडा आयुष्याशी तिने पण केलेला आहे. सो तिच्या डोळ्यात त्या समाधानाच्या भावना बघताना फार बरं वाटलं मला. खरं आहे. पण काय होतं की आपण एखाद्याचं व्यक्तिमत्व जेव्हा करतो पडद्यावरती, तेव्हा प्रेक्षक जो असतो तो त्या व्यक्तिमत्वाच्याच प्रेमात असतो. म्हणजे तो कलाकार असतोच, तो चांगलंच काम करतो. पण हे घडून गेल्यानंतर लोक अजूनही त्याला त्या व्यक्तिमत्वातच बघत असतात. काही धर्मवीर नंतर अशी बंधनं आली तुझ्यावरती सार्वजनिक जीवनामध्ये जाताना किंवा काही गोष्टी करताना? कारण की लोकांच्यामुळे, कारण तू ठाण्यात जरी गेलास तरी अरे आनंद दिघे साहेब आले, किंवा लोक फार त्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडतात. साऊथमध्ये आपण अशी अनेक उदाहरणं बघितलेत. तुझ्यामध्ये काही ती बंधनं आली त्या कॅरेक्टर नंतर? हो, ऑफकोर्स नकळत आली. की म्हणजे माझा स्वभाव खूप असा मस्करी करण्याचा आहे, थट्टा मस्करी करण्याचा आहे. किंवा फ्रेंड सर्कल खूप मोठं आहे. ठाण्यात जरी गेलो तरी विजू माने आहे, पानसे आहे, संतोष जुवेकर आहे, खूप मित्र आहेत. किंवा कुठेही थिएटरच्या बाहेर उभं राहिलो की 10-15 मीटर, एकाचं नाटक संपलंय, दुसऱ्याचं आहे, तर तिथे बसून गप्पा मारा, किस्से सांगा, टाइमपास करा, मजा मस्ती करा, भंकस करा. हे सगळं आता सार्वजनिक ठिकाणी नाही करता येत. त्याच्यावर ऑटोमॅटिक कंट्रोल आला. कारण आता मी कुठेही उभा असलो सार्वजनिक ठिकाणी की मी स्वतःहून कसं सांगू, मला ऑड वाटतंय, पण काही ना काही वेळाने, काही मिनिटांनी एक माणूस तरी येतोच आणि पाया पडतो. तो दिघे साहेबांच्या पाया पडत असतो, मला माहिती असतं. पण एक माणूस जेव्हा पाया पडतोय तेव्हा आपण मजा मस्ती भंकस करताना दिसलो तर आपण माझ्याच नकळत मी दिघे साहेबांचा अपमान करीन अशी एक भावना मनात तयार झाली. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती नकळत रिस्ट्रिक्शन्स आलेले आहेत. नक्कीच येणार, कारण की त्या व्यक्तिमत्वाच्या ते खूप प्रेमात असतात.
राजकारणाचा या पुस्तकाचा काही संबंध नाही असं तू आधीच म्हणालायस. पण ह्याचा तुला कुठलाही गंध तुमच्या कुठल्याच युनिटमधल्या लोकांना नव्हता, कारण की हा सिनेमा आल्यानंतरच आणि पुढे सगळं सत्यानाट्य घडलं आणि या सिनेमाशी खूप जवळून संबंध असणारे एकनाथ शिंदे नंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि हे सगळं सत्यानाट्य तुम्ही सुद्धा घरून बघितलेलं आहे. पण तुम्हाला या या गोष्टीचा जरासुद्धा मागमुसा नव्हता, की अरे हे काहीतरी घडणार आहे किंवा हा सिनेमा काय ह्याच्यासाठीच घडतो आहे का, की ह्याच्यानंतर काही घडणार आहे? म्हणजे मला विचारण्याचा असा संबंध आहे, की तुम्हाला याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं? काही नाही, ॲब्सोल्यूट काही नाही, ॲब्सोल्यूट. म्हणजे स्वतः खासदार माननीय श्रीकांत शिंदे जवळपास 2-4 दिवसांनी एकदा सेटवर यायचे. सगळ्यांची विचारपूस करायची, चौकशी करायची, कुणाला काय हवं नको बघायचे. शिंदे साहेब जवळपास 7-8 वेळा तरी सेटवर येऊन गेलेत. पण त्यांचा तिथला वावर हा म्हणजे मी पुस्तकात सुद्धा लिहिलं आहे, अनेक मुलाखतीत मी सांगितलं, की मला दिघे साहेबांच्या गेटअपमध्ये येताना बघितलं, की शिंदे साहेब खुर्चीतनं उठून उभे राहायचे आणि जोपर्यंत मी सेटवर आहे, तोपर्यंत ते बसायचे नाहीत. अ, तेव्हा ते नगरविकास मंत्री होते. मी त्यांना म्हणायचो, "साहेब असं करू नका, मला फार ऑकवर्ड होतंय. तुमच्यासारखा मोठा माणूस उभा राहतोय, तुमच्यामुळे सगळे कार्यकर्ते उभे राहत आहेत. ते मला फार ऑड वाटतं." ते म्हटले, "प्रसादजी, याला काही पर्याय नाही आता. तुम्ही आमच्या गुरुवर्यांच्या रूपात आहात आणि आम्ही त्यांच्यासमोर बसूच शकत नाही. आमच्यात डेअरिंगच नाही. तुम्ही मेकअप काढून या, मग मी तुमच्या बाजूला खुर्चीत बसतो." सो त्यांचा तिथला वावर हा भारावून टाकणार होताच, पण जास्त ते भारावून गेल्यासारखे मला वाटायचे. कारण ते बघायचे मला दिघे साहेबांच्या रूपात किंवा क्षितिज दातेला ते त्यांच्याच गेटअपमध्ये बघायचे किंवा आणि ते अशा पद्धतीने बघायचे सीन, की हा माणूस गेलाय फ्लॅशबॅकमध्ये असंच वाटायचं आम्हाला सतत. प्रचंड आठवणी सांगायचे दिघे साहेबांच्या. त्यांनी घालवलेल्या जो काही काळ आहे त्याच्यात काही काही किस्से, काही काही घटना काय घडल्या, मग हा सीन ह्याच्या आधी काय घडलं, ह्याच्यातच इतका वेळ जायचा. आणि मुळात प्रवीणचं शेड्यूल आणि प्रवीणचं काम म्हणजे त्याच्यासारखंच प्रचंड आहे. त्यामुळे असंही शिंदेसाहेब आलेत आणि आम्ही गप्पा मारत हा करत बसलोय असं कधी झालंच नाही. थ्रूआउट आम्ही कामच करत राहायचो. शिंदेसाहेब यायचे, नमस्कार करायचे, मग श्रीकांत शिंदे यायचे, नमस्कार करायचे. काय व्यवस्थित सगळं, काय अडचण नाही ना? नाही. कसं वाटतंय साहेब? हां, मस्त 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 चाललंय, छान करा, मस्त करा, मस्त करू चित्रपट, छान करा, शुभेच्छा आहेत तुम्हाला, आणि जायचे निघून. सो या सगळ्या राजकीय परिस्थितीचा आढावा लागण्यासारखी सिच्युएशन सेटवर नव्हतीच. ना प्रवीणला कळलं, ना मला कळलं, ना मंगेशला कळलं, की काय काय चाललंय आणि काय घटना घडणार आहेत. आणि जेवढा धक्का जनसामान्यांना लागला तेवढाच आम्हालाही लागला, की अरे बापरे, हे काय झालं. सो त्याची भनकच लागली नाही आम्हाला कोणालाच. आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे चित्रपट केला, जो प्रत्येक करतो. आम्ही एक काय म्हणूया, नेहमीप्रमाणे एक प्रोजेक्ट म्हणून त्या प्रोजेक्टवरती अत्यंत मनापासून प्रेम केलं प्रवीणनी, मंगेशनी, मी. आणि मला असं वाटतं त्याचा रिझल्ट आम्हाला जो मिळायचा तो मिळाला. शेवटचा प्रश्न विचारतो, कारण की आता माझा आनंद पुस्तक आलेलं आहे. तुम्हाला ते घ्यायला पाहिजे आणि ते खरंच वाचायला पाहिजे. म्हणजे काय जबरदस्ती नाही, पण हा एक कोलाज आहे आठवणींचा आणि तो वाचला पाहिजे. तुमच्या आयुष्यात पण असे काही प्रसंग येऊ शकतात. पण धर्मवीर आनंद दिघे हे व्यक्तिमत्व हे एका भागात येणारं नाही आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यात पण खूप काटछाट करावी लागली होती त्या सिनेमामध्ये. आम्हाला प्रेक्षकांना फार उत्सुकता आहे, कारण आता मी इथे पण तुझ्यासाठी प्रेक्षक म्हणून आलो आहे, की मला फार उत्सुकता आहे किंवा लोकांना फार उत्सुकता आहे, की आम्हाला ह्याचे पुढचे पार्ट येणार आहेत, काय आहे त्याची, म्हणजे तू काय सांगू शकतोस, की त्यांच्या आयुष्यातले काही प्रसंग किंवा पुढचं काही गोष्टी आम्हाला काही बघायला मिळणार, कारण आम्हाला तुला परत त्या गेटअपमध्ये बघायचं. डेफिनेटली बघायला मिळणार. म्हणजे काय आहे, की ऑलरेडी या चित्रपटातून सुद्धा जवळपास 20-30 मिनिटाचं एडिट झालंय. लेंथमुळे असेल किंवा काही कारणामुळे असेल. सो दिघे साहेबांचं कामाचा आवाका एवढा मोठा आहे, की काही मेजर त्यांची कामं अजूनही या चित्रपटात दिसलीच नाही आहेत लोकांना. तर ती धर्मवीर पार्ट 2 मध्ये 100% दिसतील, की दिघे साहेबांनी किती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये किती मोठं काम केलेलं आहे. तर तो प्रवास दुसऱ्या भागात दिसेल. त्यामुळे दुसरा भाग तर 100% येणार. प्रवीणच्या आत्ता एका वेगळ्या चित्रपटाचं काम चालू आहे. ते काम संपेल, त्या चित्रपटाचं शूटिंग संपेल आणि त्या चित्रपटातनं प्रवीण जेव्हा मोकळा होईल
त्यानंतर लगेच मला असं वाटतं तो धर्मवीर पार्ट 2ची तयारी करेल. आणि मला पर्सनली मला मनातनं असं वाटतं, ज्या पहिल्या आमच्या मीटिंगला त्यांनी विस्तृतपणे सगळा हा प्रवास कसा असेल असं जेव्हा प्रवीणनी सांगितलं, त्याच्याकडे कित्येक तासांच्या मुलाखती रेकॉर्डिंग आहे. सो मी पण स्वतः एक दिग्दर्शक आहे. मला मला माहिती आहे की किती मटेरियल आहे याच्यात. सो पर्सनली मला एक हावरट ॲक्टर म्हणून असं वाटतं की पार्ट 3 पण यावा. जे प्रवीणच्याही डोक्यात असावं, पण त्याची अजून ऑफिशियली ना मंगेशनी अनाऊन्स केली आहे, ना प्रवीणनी केली आहे. पण स्वतः मंगेशनी सेकंड पार्टची अनाउन्समेंट केली आहे. त्यामुळे अत्यंत ऑथॉरिटीनी मी पण तुला हे सांगू शकतो की दुसरा भाग येणारच येणार. मला असं वाटतं की 2023 मध्ये त्याचं शूटिंग होईल आणि 2024च्या पहिल्या 2-4 महिन्यात पार्ट 2 रिलीज होईल नक्की.